वेलकम टू माय द्विजा. काय म्हणताय, कसं वाटतंय तुम्हाला? यस, बाळ झालं, बाळाला ढेकर काढायचं तुम्हा लोकांना कळलं. आता आज आपण एक खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती बोलणार आहे. जर बाळंतिणीला बाळाला दूध पाजताना निपलमध्ये दुखत असेल तर त्याची कारणं काय काय आणि त्याच्यासाठी तुम्ही लोकांनी काय काय केलं पाहिजे. चला सुरू करूयात. पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, आपल्यापैकी कोणालाही एका दिवसात 12 वेळा अर्ध्या तासासाठी कोणाला तरी निपलवरती करायला लावायची सवय नाही आहे. त्यामुळे प्रत्येक मुलीला इनिशियल डेजमध्ये निपल सेन्सिटिव्हिटी ही अतिशय नॉर्मल आहे. म्हणजे काय, तुमच्या निपलवरती निपलच्या साईडच्या भागात जर थोडीशी जळजळ होतीये, थोडंसं कसं तरी वाटतंय, थोडंसं बर्निंग सेन्सेशन होतंय, जेव्हा बाळ तोंड लावते तेव्हा नॉर्मल आहे. पण जर तुमचं पूर्ण ब्रेस्ट फीडिंग सेशन हे 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटाचं असेल आणि पूर्ण ब्रेस्ट दुखतंय, मला खूप दुखतंय, ते ॲबनॉर्मल आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला निपलमध्ये खूप दुखत असेल तर घरचे सगळे म्हणतील तुझं निपलच खूप छोटं आहे, तुला निपल ओढूनच काढायला पाहिजे, तुला निपलला दोराच बांधायला पाहिजे. नाही, त्या गोष्टी करू नका. आपल्याला बाळाला ब्रेस्ट फीडिंग करवायचे, निपल फीडिंग नाही करवायचं. म्हणजे काय, जर तुम्हाला निपलला खूप जास्त दुखत असेल आणि तुम्हाला घरची लोक ही सगळी गोष्ट सांगत असतील की बाई तुझं निपलच छोटं आहे, तुझं निपलच मोठं आहे, तुझं ब्रेस्टच छोटं आहे, तुझं ब्रेस्टच मोठं आहे, तर ह्या सगळ्याचं काही कनेक्शन आहे का? द आन्सर इज नो. देर इज नो कनेक्शन. का कनेक्शन नाही आहे हे पण तुम्हाला सांगते. अगेन, जर तुम्ही फक्त निपल फीडिंग बाळाला करत असाल तर बाळ निपलला चावून चावून तिथे जखमा करून टाकेल. जर तुम्ही प्रॉपर ब्रेस्ट फीडिंग करत असाल तरच ते व्यवस्थित वेमध्ये होणार आहे. तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला ब्रेस्टला का दुखते? सगळीजण स्वतःच्या मांडीला हात लावा. समजा की ही मांडी आहे तुमची आणि मांडीला हात लावा. सॉफ्ट सॉफ्ट वाटते तुम्हाला? आता हा नियम आहे, तुम्ही जेव्हा जेव्हा बाळाला ब्रेस्ट फीडिंगला घ्याल तेव्हा तेव्हा तुमची ब्रेस्ट ही एवढीच सॉफ्ट असली पाहिजे. जर तुमच्यापैकी कोणाची ब्रेस्ट तेवढी सॉफ्ट नाही आहे, म्हणजे तुम्ही बाळाला जेव्हा पाजायला घेताय तेव्हा तुमची ब्रेस्ट ही कडक आहे, भरलेली आहे, एकदम कडक होऊन तुम्हाला दुखते, तर काय होईल, तुमचं बाळ जसं तिथे तोंड लावेल तसं बाळ घसरून निपलवरती येईल आणि निपलला कच करून चावेल. परत मोठं तोंड उघडेल, बाळ घसरून निपलवरती येईल, निपलला कच करून चावेल. म्हणजे काय, थोडक्यात निपलवरती जखमा वाढत जातील. म्हणून जर तुम्हाला निपलवरती दुखत असेल तर तुम्हाला हे चेक करणं खूप जास्त महत्त्वाचं की तुमचं ब्रेस्ट हे सॉफ्ट असणार आहे. कित्येकही वेळा ह्या बाबतीत इतक्या चुका आहेत की कोणीतरी घरचं तुम्हाला म्हणतंय बापरे तुझं ब्रेस्ट कडक आहे का, दे मी तेल लावून तुला चोळून देते. डेंजरस गोष्ट. जेव्हा दुसरं कोणी त्या निपलला आणि ब्रेस्टला तेल लावून चोळून दूध बाहेर काढतं तेव्हा किती दुखतं. पार ते डोळ्यातून पाणी येतं, रडायला येतं, तरीही कोणी थांबत नाही. नाही एवढं तर दुखतं, तुम्हाला सहनच करायला पाहिजे. द आन्सर इज नो. जर तुमचे ब्रेस्ट खूप जास्त कडक असतील तर छान ब्रेस्टला असं नकलनी अख्ख्या ब्रेस्टला मसाज द्या. मस्त गरम पाण्यात कापड डीप करून त्याला शेका किंवा थोडंसं गरम पाणी त्याच्यावरती टाका आणि थोडं थोडं प्रेस करून ब्रेस्टमधून दूधला बाहेर काढा. ब्रेस्ट एकदा की सॉफ्ट झालं की तुम्ही बाळाला पाजायला घेऊ शकता. चौथी महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या निपलला ऑलरेडी जखम झाली आहे, से काल रात्री माझ्या बाळाने चावलं होतं किंवा आज सकाळी माझ्या बाळाने चावलं आहे आणि त्या जखमेवरती जर परत बाळाने चावलं तर त्याने तुम्हाला निपल आणि ब्रेस्टवरती अतिशय पेन होऊ शकतो. म्हणजे काय, थोडक्यात पेन सकट पाजू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर निपलला क्रॅक झाला असेल, जखम झाला असेल तर तुम्हाला त्या निपलला बरोबर करून घ्यायची किंवा हील करून घ्यायची गरज आहे. प्लीज तूप लावू नका. त्यापेक्षा जास्त तुम्ही लोक पेट्रोलियम जेली, जसं तुपाचं आपलं एक कॉन्टेंट असतं, जर तुम्हाला तूप लावायचंच असेल तर घरचं ताकामध्ये टाकलेलं घरचं विरजण, त्या विरजणाचं लागलेलं दही, दह्यावरचं लोणी आणि त्या लोण्याचं बनवलेलं तूप, त्याच्यात खूप जास्त आयुर्वेदिक हिलिंग प्रॉपर्टी असतात. पण आपण जे बाहेरचं तूप आणून लावतो आपल्या निपलच्या जखमांना, त्यांनी जखम अजून चिघळणार. म्हणून तुम्ही पेट्रोलियम जेली लावू शकता किंवा व्हायटमिन ई रिच ऑइल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते लावू शकता. तर बेसिकली त्या एरियाला तेल लावा आणि जेवढं शक्य असेल तेवढं ब्रेस्टला निपल्सला ओपन ठेवा. तुम्ही ब्रेस्टला आणि निपलला जेवढं ओपन ठेवाल तेवढं तुम्हाला जाणवेल की तुमचे निपल हे पटापट भरून निघतं.
पुढची आणि महत्त्वाची गोष्ट, निप्पलला का दुखतं. कित्येकही वेळा तुम्ही बाळाकडे जाता, असं वाकून पाजता, किंवा तुम्ही काय करता, बाळाला असं हवेत धरून पाजताय आणि इथे खाली उशी वगैरे काही नाही, से तुम्ही बाळाला असं हवेत धरून पाजताय. तर 3 किलो अखंड 20 मिनिटं असं घेऊन बसणं काही शक्य नाही. तर तुम्ही मधून हात वर खाली जेव्हा करता, त्या बाळाला वाटतं की निप्पल माझ्या तोंडातून निघून जाणार आहे आणि बाळ कचाकचा चावायला लागतं. किंवा तुम्ही जर खूप वाकून पाजत असाल तर बाळाला असं वाटतं की मी सटकून जाणार आहे त्या ब्रेस्टवरून, म्हणून बाळ कच करून निप्पलला चावतं. किंवा तिसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, जर कुठेही असं झालं की तुमची ब्रेस्ट साईज खूप मोठी आहे आणि ती बाळाच्या नाकातोंडाला झाकती आहे आणि त्याच्यामुळे जर बाळ अनइझी झालं तर बाळ त्यावेळेस पण निप्पलला कचाकचा चावतं आणि त्यामुळे तुम्हाला दुखू शकतो. म्हणून एक आईची पोझिशन प्रॉपरली स्ट्रेट असणं, ब्रेस्ट हे वेल सपोर्टेड असणं आणि तुमच्या मांडीवरती उशी घेऊन त्या उशीवरती ठेवून मग बाळाला पाजणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. पुढची आणि महत्त्वाची गोष्ट, प्लीज ब्रेस्टला सगळ्यांना हात लावू देऊ नका. से मावशी आले त्यांनी पण चेक केलं, त्या मसाजवाले मावशी येतात त्यांनी पण चेक केलं, संध्याकाळी आईच मसाज करून देते, काय चाललंय. ब्रेस्टला जेवढी लोक टच करतील तेवढी लोक जजमेंट पास करतील तुला दूध आहे की नाही आहे, आणि तुमचं ब्रेस्ट मिल्क हे दुसऱ्यांच्या जजमेंटवरती डिपेंडंट नसलंच पाहिजे. म्हणून तेवढी काळजी घ्या की तुम्ही तुमची आणि तुमच्या ब्रेस्टची जेवढी व्यवस्थित आणि छान काळजी घ्याल तेवढी तुम्हाला जास्त मदत होईल. या झाल्या त्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. जर तुम्हाला बाळाला पाजताना निप्पलला दुखतंय तर ह्या सगळ्यांची काळजी घ्या. मला फ्युचरमध्ये निप्पलला दुखू नये म्हणून मी काही केलं पाहिजे का? येस, काही वेळसाठी आराम घ्या आणि वाट बघा आपल्या व्हिडिओजची. ह्या महिन्याभरात आपण तुमच्यासाठी व्हिडिओज आणणार आहोत जिथे आपण ब्रेस्ट फिडिंगबद्दल बऱ्यापैकी डिटेलमध्ये बोलणार आहोत. पण आत्तासाठी समजून घ्या, विथ पेन जर तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करताय, ज्याला घरची लोक नॉर्मल म्हणतात, इट्स ॲब्सोल्युटली ॲबनॉर्मल. ब्रेस्ट फीडिंग करताना पहिली 120 सेकंद तुम्हाला दुखणं हे जरी नॉर्मल असलं तरी त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेस्टवरती दुखलंच नाही पाहिजे. कारण अखंड दुखतंय म्हणजे लॅच चुकला आहे म्हणजे तुम्हाला मेंटल स्ट्रेस आहे, मेंटल स्ट्रेस आहे म्हणजे तुमचं मिल्क सप्लाय कमी होणार आहे आणि मिल्क सप्लाय कमी होणार आहे हे तुम्हाला आत्तासाठी परवडू शकत नाही. म्हणून स्वतःची आणि स्वतःच्या मनाची काळजी घ्या. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. मी श्रेया शाह, चाइल्ड बर्थ एज्युकेटर. जर तुम्हाला प्रेग्नन्सी, फिटनेस, गर्भसंस्कार, लेबर काहीही आमच्याकडून शिकायचं असेल ॲज अ कपल, डू गेट इन टच विथ अस ऑन www.myjoy.com. हॅव अ ग्रेट टाइम. बाय बाय.